हो का? तिथे एकदम त्याला हात. पूर्वी आम्ही लहानपणी सगळे घरातले म्हणायचे की नैवेद्य हा होळीलाच अर्पण करायचं, कारण वर्षभराचं जे काही दुःख वगैरे आहे ते आपण नष्ट करण्यासाठी होळीमध्ये दहन करतो. पण पुरणपोळीचा तुम्ही जो हा उपक्रम चालू केलाय की गोरगरिबांना त्यांच्या मुखी जावं, ते अन्न वाया जाण्यापेक्षा कोणाच्या तरी मुखी जाणं हे गरजेचं आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी हा जो पर्यावरणपूरक होळी साजरी करूयात, लहान पोळी का होईना किंवा मोठी, गरिबाच्या तोंडी जावं, त्याचं पोट भरावं, त्याच्यासाठी हा तुम्ही उपक्रम जो राबवलेला आहे तो मला खूप आवडलेला आहे. त्यामुळे मी अत्यंत तुमची आभारी आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे होळी करा लहान आणि पोळी करा दान हा उपक्रम आम्ही नेहमी करत असतो. गेली 30 वर्ष चिंचोली, झेंडेमाळा, माळवाडी या गावामध्ये आम्ही पोळ्या गोळा करत असतो आणि इथले सर्वच ग्रामस्थ आम्हाला ह्याच्यामध्ये सहकार्य करत असतात आणि रात्री या सगळ्या पोळ्या गोळा झाल्यानंतर आम्ही गरीब वस्तीमध्ये वाटण्याचा कार्यक्रम करतो. हे आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही तर पोचू शकत नाही. हे आम्ही सिम्बॉलिक करतो की अग्नीमध्ये आपण पूजा करा, पण जो नैवेद्य तयार केलेला मोठ्या कष्टाने तयार केलेला नैवेद्य तो अग्नीमध्ये टाकला तर त्याची राखच होणार आहे. आणि एखाद्या गरिबाच्या पोटामध्ये पण एक अग्नी असतो, त्याला जठराग्नी म्हणतो. ती पोळी जर त्याच्या पोटामध्ये गेली तर त्या अग्नीचं देखील शांत होईल आणि खरी ती अग्निपूजा ठरेल असं मला वाटतं. आणि पोळी या बाजूला, पोळी याकडे. तिथे